11 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आपल्यासोबत लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। काय सांगा साहेब, विधानसभेच्या निवडणुकीत अजितदादा तिसऱ्यांदा दौऱ्यावर येतात, काय दौऱ्याचं सगळं नियोजन असणार? ही गोष्ट खरी आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर तिसऱ्यांदा येत आहेत। चव्हाणवाडी मुखेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं दादा येत आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होते मनोभावी की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं पाहिजे। त्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना घेऊन आम्ही दादाला विनंती केली आणि दादाने मान्य केली। साहेब, आपण जर बघितलं तर यापूर्वी अशोकराव चव्हाण यांचे मेवणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यानंतर चव्हाण कुटुंबियातील उदय चव्हाण सुद्धा भाजपात राष्ट्रवादीत प्रवेश करतात। एकंदरीत जे आहे ते चव्हाणांना श्रेय देण्याचा प्रयत्न सुरू आहे। नाही, श्रेय देण्याचा प्रश्न नाही आहे। मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे काही लहान नाही आहेत। भास्करराव पाटील खतगावकरांची इच्छा राष्ट्रवादीमध्ये काम करायची झाली म्हणून ते आले। उदय चव्हाणांची माझी गेल्या अनेक वर्षापासून मित्रत्वाचे संबंध आहेत। मी त्यांना विनंती केली आणि त्यांनाही असं वाटलं की दादासारख्या नेतृत्वामध्ये आपण काम केलं पाहिजे म्हणून त्यांनी तयारी केली। कोणाला श्रेय देण्याचा प्रश्न नाही, माझा पक्ष कसा वाढेल त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय। साहेब, तुम्ही सातत्यानं भाषणात असं म्हणता की मी अजून भाजपाला हात घातला नाही, मात्र ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश होतात भाजप नेत्याला हात घातले, हे तर खरं आहे। भाजप कुठले भाजपचे लोक घेतले? काही ठराविक स्थानिक पातळीवर काही लोकांना भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातून निलंबन केलं, त्या लोकांना आपण घेतलं। विशेषतः मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसची मंडळी आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये दादांच्या नेतृत्वामध्ये काम करते। पण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटते की आपण दादांच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे। माझ्याकडे अनेक लोक त्याच्यात संपर्कात आहेत, पण मी वरिष्ठांशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय घेईन। साहेब, आपण महायुतीत जर पाहिलं तर शिवसेना असेल, भाजप असेल, त्या तुलनेत जे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढले, कारण दादाचं नेतृत्व लोकांना आवडते की दादांच्या बोलण्यावर, दादांच्या वागण्यावर, दादाच्या काम करण्याच्या पद्धतीवर कार्यकर्त्यांची भावना झालेली आहे। त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विनंती करणं आणि वर दादांचं नेतृत्व हे लोकांना योग्य वाटते म्हणून लोक राष्ट्रवादीमध्ये येतात। निश्चित आपण बघतोय हे होते राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर। 11 मेला जो आहे अजित पवार यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यात चव्हाण कुटुंबियातील उदय चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। मी माझा पक्ष वाढवतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना दिली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।